लॉक केलेलं आहे, बघूया आतमध्ये कोण कोण आहे. आणि लॉक केल्यानंतर आतमध्ये आपल्याला सर्व महिला मंडळ भेटलेले आहे, पाहुणे मंडळ आहेत आणि झोपेतून उठलेले असू द्या. ही शॅम्पू आमची, हिला आम्ही मित्रांनो आम्ही मोठं झालो असेल ना तरी आमचं मन अजून लहान आहे. पार्टी पार्टी तो मित्रांनो बर्थडेच्या निमित्ताने आज दर्शनाने आपल्या मिस्टरांना खुश केलेलं आहे. लहानांपासून सगळे मोठ्यांपर्यंत सगळे गेम्स खेळणार आहेत आणि पार्ट 2 तुम्ही पार्ट 1 पेक्षा खूप एन्जॉय करा. नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आय एम आग्रीमॅन म्हणजेच आग्री माणूस राजेश मध्ये आपल्या काव्यामध्ये रोज व्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपला गणपती बाप्पाचा व्लॉग तर दरवर्षी येतो. यावर्षी सुद्धा आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन आपल्या काव्यामध्ये चॅनलमधून तुम्हाला बघायला भेटेल. मामाकडचा गणपती आपल्या व्लॉगमध्ये येतो आणि धमाल असते त्या व्लॉगमध्ये. पण यावर्षी मी ठरवले आमच्या कुटुंबातील म्हणजे मी जिथे राहतो गौरीपाड्यातील गणपतीचे दादाने अरविंद म्हात्रे कवी आणि जे गीतकार आहेत त्याने एक सुंदर गणपती बाप्पाचं गाणं सादरीकरण केले. ते सुद्धा व्हिडिओ आपण या व्लॉगमध्ये दाखवणार आहेत आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी आपण या व्लॉगमध्ये दाखवणार आहेत, म्हणजे दर्शन. आणि मग इकडनं आपला व्लॉग जाणार आहे मामाकडे आणि मामाकडची जी धमाल आहे ती आपल्याला या व्लॉगमध्ये कंटिन्यू पाहायला भेटणार आहे. सो चला आता जास्त उशीर न करता आपण जाऊया गणपती दर्शनाला. तेरे बाप्पा दे गणराया थोड़ी शुद्धि दे थोड़ी बुद्धि दे, हीरे मोती नकोच मजला थोड़ी बुद्धि दे थोड़ी शुद्धि दे. तेरे बाप्पा दे गणराया थोड़ी शुद्धि दे थोड़ी बुद्धि दे, हीरे मोती नकोच मजला थोड़ी बुद्धि दे थोड़ी शुद्धि दे. तेरे बाप्पा दे गणराया थोड़ी शुद्धि दे थोड़ी बुद्धि दे, हीरे मोती नकोच मजला थोड़ी बुद्धि दे थोड़ी शुद्धि दे. तुझ्या कृपेचा भक्त भुकेला दारी दर्शन घेण्याला, थोडी रीती दे थोडी बुद्धी दे. चरणी तुझी लीन झाला करतो वंदन देवा तुझला, थोडी सिद्धी दे थोडी बुद्धी दे. तेरे बाप्पा दे गणराया थोडी शुद्धी दे थोडी बुद्धी दे, हीरे मोती नकोच मजला थोडी बुद्धी दे थोडी शुद्धी दे. तेरे बाप्पा दे गणराया थोडी शुद्धी दे थोडी बुद्धी दे, हीरे मोती नकोच मजला थोडी बुद्धी दे थोडी शुद्धी दे.
विनायका गौरी सुता तू गणनायका थोडी वृद्धी दे थोडी बुद्धी दे हात जोडून पडतो पाया आल तुझेच रे गुण गाया थोडी प्रसिद्धी दे थोडी बुद्धी दे रे बाप्पा दे गणराया थोडी शुद्धी दे थोडी बुद्धी दे हिरे मोती नकोच मजला थोडी बुद्धी दे थोडी शुद्धी दे रे बाप्पा दे गणराया थोडी शुद्धी दे थोडी बुद्धी दे हिरे मोती नकोच मजला थोडी बुद्धी दे थोडी शुद्धी दे थोडी बुद्धी दे थोडी शुद्धी दे थोडी बुद्धी दे. मित्रांनो हा गणपतीचा व्हिडिओ मला माहिती नाही हा व्हिडिओ कोणत्या लॉगमध्ये मी टाकेन पण नक्कीच टाकेन. मित्रांनो गणपती दर्शन आणि आमच्या कुटुंबामध्ये गणपती बसलेला असतो आणि हा छोटा माझा फॅन आहे म्हणजे मला बघून आश्चर्य वाटलं. जेव्हा इथे आला तर तो त्याने एक पॅडवरती काहीतरी लिहून घेऊन आले तर तुम्ही पाहू शकता नेमकं काय लिहिलं आहे त्याने. सो राजा इन आय एम युअर बिग फॅन गिव्ह मी युअर ऑटोग्राफ. म्हणजे माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की एक लहान मुलगाचे माझे लॉग आवडतात आणि त्याला माझे ऑटोग्राफ घ्यायचे होते म्हणून मी ते त्याची सिग्नेचर केली आणि मला वाटलं हा छोटासा शॉर्ट मी कोणत्या तरी ब्लॉगमध्ये टाकते. थँक्यू. नाव सांग तुझं? कुशाल. सो मित्रांनो पाहू शकता आपण दादांच्या घरी गणपतीचा थोडासा व्हिडिओ बघितला आणि आपले फॅन्ससुद्धा बघितले आणि त्याच्यानंतर दादांकडे आलो. दादा भरत नारायण म्हात्रे 1979पासून ही कलाकृती करत आले तर आज 67 वर्ष झाले. हा 2024 वर्ष चालू आहे. गारुड्या दाखवलं आहे पाहू शकता आणि त्याच्यानंतर जय श्रीराम रामाचं दर्शन घेताना. सो अशी कलाकृती प्रत्येक वर्षी काही ना काही होत असते दादांशी. नमस्कार मित्रांनो, फायनली तो दिवस आला आणि आता आपण चाललो मामाकडच्या गणपतीच्या दर्शना. त्याआधी मावशीच्या गणपतीचं सुद्धा दर्शन घेऊया आणि खूप सारी धमाल अशी गेम खेळणार होतो आपण मामाकडे जाऊन. सो चला काय काय होतं या लॉगमध्ये आपण पाहूया. सो कंटिन्यू राहा आपल्या लॉगसोबत. सो चला आता आपण जाऊया गणपती बाप्पाच्या दर्शनाला. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो आता आपण आलो मावशीकडे आणि मावशीच्या गणपती बाप्पाचं दर्शन झाले आणि इथून थेट आता मामाकडे जाणार आहे आणि माझ्यासोबत मावशीचा मुलगा मच्छिंद्र सुंदर येणार आहे आणि इथे जितेश बसलाय. सो चला जाऊया आता आपण मामाकडे. मित्रांनो सावित्री सदन श्री सद्गुरू कृपा माझ्या मामाच्या गणपतीला आलो आणि माझ्या आजीचं नाव आहे सावित्री आणि भावेश यांनी नवीन गाडी घेतलेली बुलेट डबल सायलेन्सरवालं पाहू शकता तुम्ही. आणि आता आपण मित्रांनो आतमध्ये जाऊ आणि त्यांना सरप्राईज देऊ. बघू कोण कोण आहे आतमध्ये. तर चला जाऊया आतमध्ये. शूज वगैरे तर भरपूर दिसत आहेत. मच्छिंद्र सजावट भारी श्री गणेशाय नमः पाहू शकता आणि आमचे मामाश्री आणि पाहुणे मंडळी आली असतील. सो नक्कीच पाहुणे मंडळी आले असतील आणि भावेश आणि फलटण इथे जमा झालेली छोटी चिल्लर पार्टी. हाय गाईज. आणि हा माझा भाचा आणि आमच्या मामीश्री आणि सोरा. हाय गणपती बाप्पा मोरया. सो मामाचा गणपती म्हणजे मित्रांनो मामाकडे ना सर्वांना उत्सुकता असते. सर्वांचे मामा छान असतात पण आमचे मामाकडे येण्याचं योग आहे खूप भारी वाटतं आणि मामाकडे आल्यानंतर जी मजा येते ना धमाल येते ना ती खूप भारी येतं. आणि आज आम्ही नक्कीच या गणेश उत्सवामध्ये धमाल करणार आहे की नाही मामी? नक्कीच. सो चला आता थोडा फ्रेश होतो भेटूया नंतर. लॉक केलेलं आहे बघूया आतमध्ये कोण कोण आहे. आणि लॉक केल्यानंतर आतमध्ये आपल्याला सर्व महिला मंडळ भेटलेले आहे. पाहुणे मंडळी आहेत आणि झोपेतून उठलेले असू द्या. ही शॅम्पू आमची हिला आम्ही
मित्रांनो आम्ही मोठं झालो असेल ना तरी आमचं मन अजून लहान आहे. सो आम्ही इथे एकत्र आल्यानंतर लहानासारखं वागतो. ये मामी सॉरी मावशी दर्शना. मग काय गेम बिम ठरवले की नाही काय खेळायचं? हा धमाल करायची ना. एक गाडी आहे, एक बाईक आहे. अरे कहना क्या चाहते हो? किचन किंग अनिता सुरुवात झाली आहे सकाळपासून. काय आज काय खायला? काय नाही स्पेशल सांगेन नंतर. नंतर का आता झोपेत काही रात्री जास्त जागले काय? बघायला भेटेल आज काय. 5:30 झोपलोय 14 जण. अच्छा मस्त. आपलं कुकिंग चॅनल सध्या 2 महिन्यापासून बंद आहे आणि अनिता आज कुकिंग चॅनल साठी आपल्याला काहीतरी सुरुवात करणार. मस्त टेस्ट रेसिपी. मग मच्छाला घेऊन आलोय मी त्यासाठी. चल बाचे फ्रेश हो आता. आणि वरती आल्यानंतर साक्षी बघा गणेश उत्सवामध्ये सुद्धा वर्क फ्रॉम होम काम करते. आणि आमच्या मामीश्री झाडू मारायची तयारी. मग गेम काय ठरवलं की नाही साक्षी? माझ्या भरोश्यावरती बसले. सो ठीक आहे गाईज आता आपण लवकरच समजेल आपल्याला. भेटूया आता फ्रेश होतो. यस भेटूया आपण थोड्याच वेळ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. दे रे बाप्पा दे गणराया, थोडी शुद्धी दे थोडी बुद्धी दे. हिरे मोती नकोच मजला, थोडी बुद्धी दे थोडी शुद्धी दे. सो मित्रांनो आता आम्ही चालले कलवा मार्केटला मिरच्या भाजी वगैरे घ्यायला जेवणासाठी. मित्रांनो मला वडापाव हा कुठेही गेल्यानंतर खायला आवडतो आणि मी सुरेंद्र वडापाव केंद्रामध्ये आलो. खारेगावचा फेमस वडापाव. आणि मित्रांनो एक सांगायचे तुम्हाला गणपती सीझनमध्ये पाहू शकता त्या मिरच्या आहेत या ॲक्च्युली 40 रुपयाला भेटायला पाहिजे पण आज अर्धा किलोचे 100 रुपये. किती महाग ना गणपती सीझनमध्ये. सो चला मित्रांनो आता आम्ही वडापाव खाण्याचा आनंद घेतो. मित्रांनो आज मिरची भजीसुद्धा आहे आणि मला मिरची भजी म्हणजे मिरची स्पेशली आवडते. आणि बघा कसे कामाला लागल्यात. आजची रेसिपी तिथे बनते अनिता किचनमध्ये. बिर्याणी व्हेज बिर्याणी आहे का? व्हेज बिर्याणी. सो मित्रांनो पाहू शकता अनिता किचनमधली व्हेज बिर्याणी म्हणजे पनीर बिर्याणी खाण्यासाठी सर्व पोरं मग्न झाल्यात. कोणाचंच लक्ष कॅमेराकडे नाही आहे. जो तो खाण्याकडे बिझी आहे तो बघ. यो लास्ट बघ यो किशोरचा पोर आहे ना जाम बाबा डेंजर खाता आहे. आणि हीच ती कूक आहे आमची जी नेहमी मामाकडे जेवण स्वयंपाक बनवते. आणि पाहू शकता आपलं जेवणसुद्धा इथं रेडी आहे. आणि नवराच तारीफ करतो तर जाम भारी झाली बोलतो बिर्याणी. चला आता मी सुद्धा टेस्ट करतो आणि नक्कीच काहीच शक नाही भारी असणार आहे. सो भेटूया आता आपण पुढे. सो मित्रांनो आजचा गेमचा विनर आहे दीपक शेठ. आणि तो जो चष्मावाला मामा दिसतो तो आणि त्याच्यानंतर हा माझा भाऊ दीपक. आणि मी सांगू शकत नाही रत्न पण जिंकलेले त्याने. आता एवढी सर्व मंडळी जमली आरतीसाठी. सो आता आरती घेऊया आपण. सो मित्रांनो गणपती बाप्पाच्या आरती जोरात झाले. सर्व फॅमिली होती आज आणि खूप भारी आरती झाली जल्लोषात. आणि आज भाऊंचा वाढदिवससुद्धा आहे आणि आज केक कटिंग करणार आहे. भाऊजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सो आता सर्वजण थांबल्यात आतुरता केक कापण्याची. सो मित्रांनो पाहू शकता शिस्तबद्ध भाऊंचा शिस्तबद्ध पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट होते. सर्व बघा कशी व्यवस्थित नम्रतेने खाली बसल्यात. आणि आई आपल्या मुलाला वाढदिवसात
आरती ओवाळताना आई आपल्या मुलाला नेहमी आशीर्वादच देत असते की बाळा तू पुढे जात राहा आणि जिथे कुठे असशील सुखी राहा. कोणाला पार्टी पाहिजे? किया वाले कुठे गे? किया वाले आता नंतर आई नंतर सासू आई आरती करताना ठक्कन टिकली भारी लावली मामीनी. आता मित्रांनो जिच्याशी गठबंधन बांधलं गेलंय ती येणार आहे. टाळ्या वाजवा दर्शनासाठी. आणि एक गाणं बोलून दाखवणार आहे ती. उका नका नाही तर पार्टी द्यायला लागेल. हात काढ का घेतला दर्शनाने. सो चला आता आपण बर्थडे सेलिब्रेट करूया. भारी वाटतो ना मित्रांनो जेव्हा अशी एकत्र फॅमिली असते. तुम्ही सुद्धा एन्जॉय करत असते जेव्हा असे एकत्र असतात. आम्हाला खूप येतो. आम्ही इथे आल्यानंतर असं खूप दिवस राहतो. आज 3 दिवस आम्ही राहणार. सो चला हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर भाऊजी. हॅपी बर्थडे टू यू. मित्रांनो भाऊजींवर ते सर्वजण किती प्रेम करतात ना ते तुम्ही बघू शकता. ते एक गाणं छोटंसं मस्त प्रस्तुत करतायत. बोला ताई. थँक्यू ने काम जमणार नाही. पार्टी 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 चिकन त्याला चिकन पार्टी दे. किशोर कुठे? किशोर आयला खरंच पापावर गेला रे नुसतं नॉनव्हेज नॉनव्हेज नॉनव्हेज. मित्रांनो बर्थडेच्या निमित्ताने आज दर्शनाने आपल्या मिस्टरांना खुश केलेलं आहे.
अरे बाईच्या नवसाचा तरवा येण्याची जत्रेला गेला पाहिजे. सो हाय मंडळी. सो नक्कीच तुम्हाला आम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 असा भाग करणार आहे, कारण का मी हा लॉग आहे ना तो मोठा होणार आहे, म्हणून पार्ट 1 मध्ये जे आम्ही धमाल मस्ती केली आहे त्याच्यापेक्षा जास्त धमाल मस्ती पार्ट 2 मध्ये आणि येणार काय आहे. असणार आहे. खूप सारे गेम्स आहेत, खूप सारी मजा करणार आहे. लहानांपासून सगळे मोठ्यांपर्यंत सगळे गेम्स खेळणार आहेत आणि पार्ट 2 तुम्ही पार्ट 1 पेक्षा खूप एन्जॉय कराल. आणि असंच खूप साऱ्या व्हिडिओज, खूप साऱ्या गेमसाठी काव्य मधुरज ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि मित्रांनो कंटिन्यू राहा आपल्या लॉगसाठी. आता आपण चालले पार्ट 2च्या लॉगसाठी. आता आपण पार्ट 2च्या लॉगसाठी म्हणजे माधुरी म्हणजे माझी मिसेसच्या माहेरी म्हणजे सासूरवाडीला मी चाललो आहे गणपतीच्या दर्शनाला. तो सुद्धा शूट घेणार आहे आपण. सो चला तोपर्यंत पार्ट 1चा आनंद घ्या आणि पार्ट 2साठी वेट करा. अनंत चतुर्थीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी लॉग नक्की पडेल किंवा आधी सुद्धा पडेल. सो चला भेटूया आता आपण पुढच्या लॉगमध्ये. बाय.